महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेत असाल तर ही बातमी जरूर पहा। राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या फार्मसी म्हणजेच औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची कठोर तपासणी केली आणि या तपासणीचा एक अहवाल एक्सक्लुझिव्हली माझाच्या हाती लागलाय। मागील 3 वर्षांमध्ये मान्यता मिळालेल्या अनेक फार्मसी कॉलेजमध्ये पायाभूत सुविधा या केवळ कागदावरच आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या निपाणी आडगावमधील फार्मसी कॉलेजमध्ये एबीपी माझाची टीम पोहोचली, त्यावेळी काय अनुभव आला जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून। सरकारकडे जो अहवाल आहे ज्यामध्ये सुविधा नसलेल्या कॉलेजमध्ये या कॉलेजचं नाव आहे मंगलदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि याच मंगलदीप इन्स्टिट्यूट फार्मसीमध्ये आम्ही इथल्या सुविधा बघायला गेलो। त्यावेळेस आम्हाला कुठल्याही सुविधा त्यांनी दाखवल्या नाहीत। साधारणपणे तासभर आम्ही त्यांना विनंती केली, मात्र तरी देखील त्यांनी आज न दाखवता उद्या दाखवतो अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं। आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणच्या लॅब पाहिल्या, मात्र कॅमेरासमोर लॅब शूट करायला इन्कार दिला। मात्र त्या लॅबवर धुळीचा थर या ठिकाणी साचलेला होता आणि आम्हालाच या ठिकाणी ही लॅब तुम्हाला दाखवायची असेल तर आम्हाला लेटर द्या अशा प्रकारच्या सूचनाच आम्हाला त्यांनी करायला सुरुवात केली। मात्र हेच कॉलेज विद्यार्थ्यांकडून प्रतिवर्ष 86,000 रुपये फीस घेतं, मात्र प्रत्यक्षात तिथे आम्हाला असं सुविधा असायचं काहीच दिसलं नाही। तुम्ही चालवू शकता, तुम्ही विद्यार्थ्याची फीस ठरवू शकता। कॅमेरा खाली केलं तरी चांगलं, आम्ही फक्त जनरल नाही काहीच का नाही हे सगळं स्टेटमेंट देतोय। सध्याच्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला काही माहिती नाही देऊ शकत। मला फक्त तेवढं ऑन कॅमेरा रेकॉर्ड नाही देत, तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं ते रेकॉर्ड करा, पण आम्ही सध्या तुम्हाला आमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी नाही दाखवू शकत। तर तुम्ही आम्हाला एक टाईम द्या, त्या टाईममध्ये तुम्ही या, तुम्हाला सर्व एकदम डिस्क्रिप्शनमध्ये याची रिपोर्टिंग दिली याच्या व्यतिरिक्त। पण मला एक गोष्ट सांगायचंय तुम्हाला, तुमच्याकडे आहे तर तुम्हाला काय झालं दाखवायला? वेळ नाही आमच्याकडे, आमचं बिझी शेड्यूल आहे, आमच्याकडे ॲडमिशन प्रोसेस चालू आहे, आमच्याकडे एक्झामिनेशन चालू आहे। तुम्हाला हे सर्व दाखवण्यासाठी आम्ही कुठली एक्झाम चालू आहे? आमची इंटरनल एक्झाम चालू असतं, तर सर्व गोष्टी मी तुम्हाला डिस्क्लोज नाही करू शकत। दरम्यान महाविद्यालयातील शिक्षकांनी बोलायला नकार दिला असला तरी विद्यार्थी मात्र आपल्या अडचणी सांगण्यासाठी पुढे आलेत। याच मंगलदीप महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांनी या महाविद्यालयाचं वास्तव समोर आणलं। मंगलदीप फार्मसी कॉलेजचा एक विद्यार्थी तिथली वस्तुस्थिती सांगायला तयार आहे। त्याची अट एकच आहे की त्याचा रिझल्ट लागायचा आहे आणि त्याचं नाव दाखवू नये। पण तिथली नेमकी वस्तुस्थिती काय आहे आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया। काय वस्तुस्थिती आहे तिथली? सर ते कॉलेज दाखवतं एक आणि सांगतं एक। सर ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेसही मला त्यांनी सांगण्यात भरपूर काही गोष्टी सांगितल्या होत्या की आम्ही विद्यार्थ्यांना असे फॅसिलिटी देतो, असं तर तसं तर फी स्ट्रक्चरही कमी आहे इतर कॉलेजपेक्षा वगैरे, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या होत्या सर। पण तसं काहीच घडलं नाही। त्यांनी सुरुवातीला जी फीस सांगितली होती सर मला, मी त्या फीसनुसार ॲडमिशन घेतलं सर। पहिल्याच्या 1 वर्ष त्यांनी जी शासन मान्यता जी फीस आहे ती घेतली होती, पण त्यानंतर त्यांनी मात्र फीस ती दरवर्षी वाढत गेली। आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की सर तुम्ही फीस वगैरे कसे वाढताय, तर ते म्हटले की फीस आता वरतूनच कमी वगैरे येते, पण जर आपण चेक केली सर फीस पूर्ण फीस ऑथॉरिटीला वगैरे तर 74,847 रुपये ही माझी ट्युशन फी आहे। आणि त्याचबरोबर जे काही 8,300 रुपये ही माझी ऑदर फीस असते सर, ट्युशन फीस। पण ते ऑदर फीस 8,000 किती पैसे चार्ज घेतात सर? ते 8,300च्या ऐवजी 10,000 रुपये ती फीस घेतात आणि जी 74,000 फीस म्हणजे टोटल ते 55,000 रुपये आम्हाला सांगतात सर वार्षिक फीस 55,000। आणि त्यांना घेण्याचा अधिकार किती? घेण्याचा अधिकार सर त्यांना फक्त 83,000 आहे। बरं, प्रॅक्टिकल होतात नाही होतात तिथली? प्रॅक्टिकल होत नाहीत सर, कारण केमिकल्स नाही आहेत। आमचे जे टीचर्स आहे ते टीचर सांगू थकले सर त्यांना की विद्यार्थ्यांना जर केमिकल नसेल तर आम्ही प्रॅक्टिकल कसे घेणार, पण ते ऐकत नाही सर। तिथं म्हणजे आमचे प्रॅक्टिकल झाले नाही सर, सेमिस्टरचे पेपर झाले त्यालाही आम्ही प्रॅक्टिकल काही परफॉर्म वगैरे करू शकलो नाही। किती कॉलेज आहेत तिथं आणि काय बोर्ड बदलले जातात की काय वस्तुस्थिती? हो सर, तसे कॉलेज तिथं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे सर, मंगलदीप इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मंगलदीप डिप्लोमाचं कॉलेज आहे, डिप्लोमा ऑफ फार्मसी, त्याचबरोबर बी फार्मसी, मंगलदीप इन्स्टिट्यूट ऑफ बी फार्मसी, अशा आमचे जवळपास 3 ते 4 कॉलेजचा अप्रुव्हल आहे सर। आणि काय करतात मग ते? आणि म्हणजे कॉलेज 3 आहेत सर, आणि कॉलेज 3 असल्यामुळे हॉल पण 3च आहे सर। त्या 3 हॉलमध्ये
बी फार्मसीचे पण क्लास घेतात सर, त्याजवळ डिप्लोमाचा पण क्लास घेतात आणि इंजिनिअरिंगचा पण क्लास घेतात सर. कन्नडच्या औराळामधील आरजे फार्मसी कॉलेजला देखील आम्ही भेट दिली. तिथल्या लॅबची देखील काहीशी अशीच अवस्था आहे. पण तिथल्या संस्था चालकांनी आमच्याशी संवाद साधलाय, बघूयात. कन्नडच्या औराळा येथील आरजे फार्मसी कॉलेजमध्ये आहे आणि त्यांची ही लॅब तुम्ही पाहता आहात. खरं तर गेल्या वर्षी या कॉलेजला मान्यता मिळाली आहे आणि या संस्थेचे संस्था चालक माझ्यासोबत आहेत. अद्ययावत लॅब पाहायला मिळत नाही, काय कारण आहे? कारण तुमच्याकडे गेल्या वर्षी देखील ॲडमिशन झालेले होते. हो सर, पण मागच्या वेळेमध्ये आम्हाला लास्टला म्हणजे राऊंड संपल्याच्या नंतर थोडे उशिरामध्ये एक मोजके ॲडमिशन मिळाले आणि ऑन कन्स्ट्रक्शन्समध्ये आमच्या लॅब वगैरे सर्व रेडी आहे. साहित्यही आपण बघताय की माझ्याकडे साहित्यही अवेलेबल आहे, पण थोडं ऑन कन्स्ट्रक्शन कामाच्या काही किरकोळ गोष्टीमुळं ते फक्त पॅकेजिंग करून ठेवलेलं आहे. आणि आताचा या वर्षाचं शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून चालू होतं आहे, तोपर्यंत आम्ही हे सर्व ॲज इट इज आहे त्या स्थितीमध्ये आम्ही हे सर्व. गेल्या वर्षी किती ॲडमिशन होते? मागच्या वर्षी सर डिप्लोमासाठी आमच्याकडे एक साधारणतः 35 ॲडमिशन होते, 30-35. प्रॅक्टिकल झालं त्यांचं? काही प्रॅक्टिकल्स केले सर, काही त्यांच्याकडून ऑनलाईन आपल्या ई बोर्डवर त्यांच्याकडनं ते सर्व करून घेण्यात आलं आणि प्रॅक्टिकल बुक्स वगैरे कम्प्लीट आहे. हे सर्व प्रॅक्टिकल आपण मागच्या वर्षीच्या फर्स्ट इयरला जेवढं अवेलेबल होतं त्या पद्धतीत प्रॅक्टिकल करून घेतले सर. पण मागच्या वर्षी शैक्षणिक वर्ष नवीन मान्यता ज्या येणार होत्या त्यामुळं खूप लेट चालू झालं, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. तर आता त्यामुळं त्यांच्याही काही प्रॅक्टिकल म्हणजे 90% प्रॅक्टिकल झाले, काही प्रमाणातले जे किती फीस घेता विद्यार्थ्यांकडे? जर जे शासनाने ठरवून दिलेलं आहे ते साधारणतः 62,000 रुपये. बरं. हो. आणि डिग्रीला? डिग्रीला गव्हर्नमेंट फीस 80,000 रुपये. ठीक आहे. आपण पाहतोय की आत्ता सध्याची ही स्थिती आहे या महाविद्यालयातल्या लॅबची आणि फार्मसी कॉलेजची जी यादी ABP माझ्याकडे आहे त्यातलं हे एक महाविद्यालय आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी. तर मराठवाड्यामध्ये 39 महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीचे निकष काय होते ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर डी फार्मसीसाठी 2 तर बी फार्मसीसाठी 4 वर्गखोल्या बंधनकारक असतात. वर्गखोल्यांचे क्षेत्रफळ 75 चौरस मीटर असणं गरजेचं आहे. बी फार्मसाठी 10 आणि डी फार्मसाठी 3 प्रयोगशाळा गरजेच्या. साधारण सामानासाठी 100 चौरस मीटरची खोली. ज्वालाग्राही पदार्थांसाठी 20 चौरस मीटरची खोली. 60 विद्यार्थ्यांच्या डी फार्म अभ्यासक्रमासाठी 1 प्राचार्य आणि 6 अधिव्याख्याते. बी फार्मच्या अभ्यासक्रमासाठी 1 प्राचार्य, 10 फार्मास्युटिकल केमिस्ट्री प्राध्यापक. 2 फार्मास्युटिकल अॅनालिसिस आणि 10 फार्माकॉलॉजी प्राध्यापकांची गरज असते. 9 फार्माकॉग्निसी आणि 10 फार्मास्युटिक्स या असे 4 वर्षांसाठी 45 प्राध्यापक आवश्यक असतात. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. रत्नागिरीतील हातखंबा इथं LPG वाहून नेणारा